सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारची कसोटी, शेतकरी प्रश्न, मुंडवा जमीन घोटाळा, तपोवन वृक्षतोडीचे पडसाद उमटण्याची शक्यता. सरकारचं चहापान, विरोधकांचा बहिष्कार. ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांच्यासोबत चहापान कशाला? सरकारवर टीका करत विरोधकांचा चहापानावर बहिष्कार. विरोधकांची पत्रकार परिषदा निराशाजनक. चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपरा विरोधकांनी पाळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना चिंता. जनतेच्या प्रश्नांमध्ये विरोधकांना स्वारस्य नाहीये. विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधकांवर टीका असते. उद्धव ठाकरे इंडिगोच्या विमानानं फिरत नाहीत. विमानानं यायचं नसेल तर गाडी त्यांच्यासाठी पाठवून देतो. मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार. 11 आणि 12 डिसेंबरला लावणार हजेरी. इंडिगोच्या गोंधळाचा आमदारांना जबर फटका. अनेक आमदारांची विमानांची तिकीट रद्द. उद्याच्या हिवाळी अधिवेशनासाठी निघालेल्या आमदारांना रस्ता मार्गे उपराजधानी गाठावी लागणार. इंडिगोवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार. 4 सदस्यीय समिती चौकशी करणार. उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. गोव्याच्या अर्पोरातील एका नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट. स्फोटामध्ये 25 जण ठार झाल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश. गोव्याच्या नाईट क्लबच्या व्यवस्थापकासह अन्य तिघांनाही अटक. क्लब मालकाला अटक करण्याचे आदेश गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली माहिती. पुणे मुंडवा जमीन गैरव्यवहाराची चौकशी सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मधून हलवले जात असल्याची अफवा. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये अफवेमुळे गोंधळ. पोलिसांनी आश्वस्त केल्यानंतर गोंधळ शमला. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 14,000 नावं एकसारखीच. प्रभाग 8 मधील मतदारांचं प्रभाग 19 मध्ये सत्ताधाऱ्यांकडून जबरदस्तीनं स्थलांतर. उबाठा गटाचा गंभीर आरोप. मिठी सफाईसाठी बीएमसीला नवीन कंत्राटदारच मिळेना. गरज पडल्यास जुन्याच कंत्राटदारांना कामं दिली जाण्याची शक्यता. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. एकच महाराष्ट्र केसरी भरवा. चंद्रहार पाटील यांचा आग्रह. कोल्हापुरात चंद्रहार पाटील उभारणार आंदोलन. सामूहिक अत्याचारानं ठाणं हादरलं. धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार. ठाणे फॅमिली कोर्ट परिसरातली घटना. राज्य सरकारचा कृषी सौरपंप लावण्यामध्ये विश्वविक्रम. एका तासात 40,000हून अधिक सौरपंप लावण्याचा विक्रम. गिनीज बुकनं विश्वविक्रमी कामगिरीचं प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांना केलं बहाल.